प्रॉब्लेम काय दिलाय बघा. A series LCR circuit containing resistance R, angular frequency omega, add resonance voltage across resistance and inductor are VR and VL, then value of capacitance विचारलं. Add resonance. C ची व्हॅल्यू फाइंड करायची. एव्हरीवन ऍग्री विथ दिस? आणि सी साठी एवढे ऑप्शन आहेत. फॉर सी ऑप्शन कशामध्ये आहेत? व्ही आर, व्ही एल, ओमेगा अँड आर. बरोबर? इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? आता एक मिनिट ऐका. मग आपला सी फाइंड करायचं आहे, तर पहिली कंडिशन काय? ओमेगा ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी ले, त्यामध्ये ओमेगा आर ह्याचा फॉर्म्युला काय असतोय? अंडर रूट एल्स. ओके, इज इट राईट? मग लक्ष द्या, ओमेगा स्क्वेअर काय येणार? अंडर रूट एल सी. आपल्याला सी फाइंड करायचं आहे. सी इज हाऊ मच? ओमेगा स्क्वेअर एल. राईट? गेटिंग एव्हरीवन? हा पहिला पार्ट समजला. हे आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायचं, म्हणजे आपल्याला रिक्वायरमेंट काय? ओमेगा तर आहे. व्हॉट वी रिक्वायर्ड? एल आहे का कुठं ऑप्शन मध्ये? म्हणजे एल ची व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे. एल हाऊ टू फाइंड आउट? एल आपल्याला फाइंड करायचंय. ओके, आणि आर सो इन्व्हॉल्व करायचंय. सर्किट कुठलं आहे? एलसीआर सर्किट आहे. ऐका, एलसीआर सर्किट म्हणजे सी फाइंड करायचं आहे ना. मग सी साठी आपल्याला एल रिप्लेस करायचं आहे. कशाबरोबर? तर बघा, लक्ष द्या, हे एलसीआर सर्किट आहे. ह्यातून करंट फ्लो झाला. हा आर, दिस इज एक्सएल आणि दिस इज एक्स. इथं व्होल्टेज आता व्ही आर आणि व्ही एल दिले का नाही? मग इथं व्ही आर किती येणार? व्होल्टेज ड्रॉप आय आर. आणि इथं व्होल्टेज ड्रॉप व्ही एल किती येणार? आय एक्सएल. राईट? एक्सएल किती आहे? ओमेगा एल. आता प्रॉब्लेम काय आला असेल? आपल्याला ऑप्शन मध्ये काय पाहिजे? व्हीएल व्ही आर पाहिजे. ओके, मी एल ची व्हॅल्यू फाइंड करू शकतोय व्हीएल अपॉन आय ओमेगा, पण आय चा नको आहे. मग आय कसं फाइंड करणार? युझिंग दिस आय फाइंड करायचं, म्हणजे व्ही आर अँड आर येते सोल्युशन मध्ये. यस, व्ही आर आहे का नाही? म्हणून मी व्ही आर चा फॉर्म्युला लिहिला. व्हीएल आहे का नाही ऑप्शन मध्ये? म्हणून व्हीएल चा फॉर्म्युला लिहिला. खूप आहे काय कुठं? नाही, म्हणून एक्सेलचा फॉर्म्युला काय? ओमेगा एल. हे तर फाइंड करायचंय. मग ह्यासाठी फक्त काय पाहिजे? एल. बरोबर? तुम्ही ह्या वेनच घ्या. पहिल्यांदा हे घ्या. ज्यावेळी करंट आय फ्लो होतोय, आता आपल्याला फाइंड करायचंय सी, आणि सी साठी एल पाहिजे. बरोबर आहे ना? मग एल साठी पहिल्यांदा आपण इथून आय फाइंड करूया. बघा, असंच लिहा तुम्ही. आय किती येणार? हाऊ मच आय? व्ही आर अपॉन आर. इज इट राईट? हे कळलं का ना सगळ्यांना? हे एव्हरीवन ऍग्री विथ दिस? आय काय फाइंड केलं? कारण एल साठी युझिंग दिस एल किती येणार? व्ही एल अपॉन आय ओमेगा. बट आय ची व्हॅल्यू किती आहे?
Thus using this I ची व्हॅल्यू किती आहे? हाऊ मच I? VR अपॉन R इंटू ओमेगा म्हणजे L किती आलं? हाऊ मच L? VL इंटू वॉट? R डिवाइड बाय VR इंटू ओमेगा, नथिंग बट नंबर 40 प्रॉब्लेम ना? 40 प्रॉब्लेम तो विचारलाय ना? 40 प्रॉब्लेम इथं पण विचारलाय फक्त. गॉट इट एव्हरीवन? एल का फाइंड केलं? सी फाइंड करण्यासाठी. आता सी मध्ये एल ची व्हॅल्यू पुट करा फ्रॉम 1. फ्रॉम 1 जरा बोलू नका म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढतंय. ओमेगा स्क्वेअर एल 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर एल किती आहे? VL R डिवाइड बाय VR इंटू ओमेगा. ऑप्शन काय आलं? आता कॅन्सल काय होणार? एक ओमेगा गेट कॅन्सल विथ ओमेगा स्क्वेअरचं 1 ओमेगा म्हणजे VR गेट multiplied numerator VR, and as per option it is a VL into omega into R. काला प्रॉब्लेम कैसे सॉल्व केला एव्हरीवन? त्यामध्ये काय डाऊट आहे? निकम काय डाऊट आहे? काय तर आहे समथिंग